नमस्कार शेतकरी मित्रांनो, SRT शून्य मशागत तंत्रज्ञान जे आपल्याला माननीय चंद्रशेखर दादा भडसावळे यांनी जे तंत्र आपल्याला दिले शेतकऱ्यांना, त्याचा वापर करत असताना आपण आज एक व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, आज या मक्काला एक 10-12 दिवस झाले. ही मक्का आपण टोकन पद्धतीने लावली होती 8 इंचावर, आणि ही मागच्या वर्षीची कापसाची खोडं तसेच आहे. मित्रांनो, मक्काला खत देत असताना बरेचसे पारंपरिक पद्धतीमध्ये खत देताना आपण काय करतो, खत फेकून देतो. आणि फेकून दिल्यामुळं खताचा कार्यक्षम वापर होत नाही आणि खताचं रेट पण खूप मार्केटमध्ये जास्त असल्यामुळे त्याचा जास्त फायदा होत नाही. SRT पद्धतीमध्ये आपण हे खत आपण टोकन करतो आहे. टोकन यंत्राच्या साहाय्यानं हे आज मी मार्केटमधून टोकन यंत्र आणलं, खत पेरणी यंत्र आजच, आणि त्याचं प्रात्यक्षिक मी आज करत आहे. हे बघा मित्रांनो, खत देताना मक्काच्या 4 बोटं बाजूला आणि मुळाभोवती आपलं खत द्यायचं आहे, जेणेकरून खताचं जमिनीत मातीआड, हे खत पूर्ण जमिनीत मातीआड होईल. हे बघा, म्हणजे मुळात खताचा पूर्ण कार्यक्षम वापर इथं पूर्ण होतो आहे. म्हणजे कुठलंही खत वाया जाण्याची याच्यातमध्ये हे नाही आहे, गुंजाईश नाही आहे. तर माझं असं आव्हान आहे शेतकरी मित्रांना, SRTवाल्या, ज्यांनी बेडवर मक्का लावलेली आहे त्यांनी खत फेकून न देता टोकनीच्या साहाय्याने खत टोकून द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे पूर्ण कार्यक्षम खताचा वापर होणार आहे आणि खत मुळाच्या भोवती द्यायचं आहे. आपण इथं मिश्र खत देतो आहे, 12-32-16 आणि युरिया. 15 किलोचं बॉक्स आहे मशीनचं. हे बघा, आता आपण आपल्या शेताच्या बाजूला पारंपरिक पद्धतीने मक्का लागवड केलेले आमचेच बंधू आहे, त्यांचं आपण खत बघतोय कसं टाकलेले त्यांनी. हे बघा मित्रांनो, SRT शेतकरी, SRT शेत, हा बांध आणि हे पारंपरिक मका. हे बघा मित्रांनो, हे थोडा जरी पाऊस पडला तरी हे सर्व खत हे सगळं बेडच्या खाली येऊन आणि याचा कुठलाही फायदा या मक्काला होणार नाही आहे. खत फेकून न देताना थोडा वेळ लागला तरी चालेल, पण खत आपल्याला टोकन पद्धतीनंच द्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण वापर आपला खताचा होणार आहे आणि आपलं कुठलंही खत एक दाणासुद्धा आपला वाया जाणार नाही आहे. हे बघा, आता तुम्हीच बघा फरक. हे वरतून टाकलेलं युरिया आणि 12-32, आणि हे आपण टोकन करून 3 इंचापर्यंत खोल गेलं आपलं खत. हे बघा, धन्यवाद मित्रांनो.